त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पहिला चेंडू ऑन साईडला स्टिअर केलाय, एक सिंगल कंप्लीट केली जाते, नक्कीच मिसफील्ड झाली आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. या 2 धावांनी संघाचा श्रीगणेशा झालाय. शिवम सोडगिरचे संघाचा धावफलकावर धावसंख्यामध्ये आपण 2. या ठिकाणी स्वराज 11 डोळे संघाचे स्पॉन्सर निवृत्ती मगर यांचा या ठिकाणी शुभागमन नक्कीच स्वागत करतो चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 मध्ये. नक्कीच तसेच विघ्नता मोटर्सचे मालक शरद शेलार यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. जे सहकार्य आपण दाखवलं या स्पर्धेसाठी नक्कीच कायम राहो, ते सहकार्य आपलं अशीच अपेक्षा असेल. आपलं देखील मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि 2 धावांनी धावफलकावर धावसंख्या या ठिकाणी लागली आहे. शिवम सोडगरचे ए संघाची 4 धावा धावफलकावर पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिला सेमीफायनल या ठिकाणी रंगतोय. गेरचे विपक्ष डोळे, जबरदस्त बॅटल असेल आजच्या दिवसामधलं हे सेमीफायनल. फायनलमध्ये खेळण्यासाठी या ठिकाणी संघर्ष आहे दोन्ही संघांचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू संदीप दिवाणे यांच्यासाठी. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपर सुद्धा बीट झाला त्या ठिकाणी. नक्कीच डॉट चेंडू असेल. चार धाव आपण धावफलकावर पाहतोय या ठिकाणी. धावफलकावर शिवम सोडगेरचे ए संघाच्या. फटका चांगला आहे या ठिकाणी. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि जबरदस्त झेल त्या ठिकाणी. विकेटचं पतन होतंय. पहिल्या षटकामध्ये मात्र संदीप दिवाणे यांना माघारी धाडले या ठिकाणी. नक्कीच थोडी निराशाजनक कामगिरी म्हणावी लागेल, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर माघारी धाडलेलं आणि या मॅचमध्ये सेमीफायनलचा सामना आपण पाहतो या ठिकाणी. चांगलं स्टार्ट या ठिकाणी स्वराज 11 डोळे संघाचा. परिणामी आपण धावफलकावर धावसंख्या पाहिली 4 धावा धावफलकावर पाहतोय आणि जोडी जर आता मैदानावर पडली गेरचे संघाची तर वासुदेव दिवाणे आणि नरेंद्र दिवाणे सर यांना पाहतोय आपण मैदानावर. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आतिश गोडवेंद्रेचा. सेकंडला पाहतोय आपण वासुदेव दिवाणे. फटका नक्कीच चांगला या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जर असेल. अपील पंचांकडे नक्कीच जोरदार झाली आहे या ठिकाणी. अपील मात्र फेटाळून लावली. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि एका धावेने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 5 धावा. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आतिश गोडविंदेच्या माध्यमातून. नक्कीच भिवंडी तालुका विपक्ष कल्याण तालुका या प्रकारचं बॅटल असेल. शिवम सोडगेरचे ए विपक्ष स्वराज 11 डोळे. नक्कीच नरेंद्र दिवाणे सर यांना आपण या ठिकाणी पाहतोय स्ट्राईक एंडला. या मॅच मध्ये मात्र आवश्यकता असेल एक चांगल्या इनिंगची स्वराज 11 डोळे संघासमोर. फटका नक्कीच चांगला या ठिकाणी. डीप मिड विकेटला पाठवून दिला आहे. सीमा रेषा पार षटकार. जाधव उद्योगपती आहेत डोळेगावचे, त्यांचा देखील आगमन झाले. मनपूर्वक स्वागत करतो मी आपलं या CPL 2021 मध्ये आणि विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. नक्कीच आपल्या संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे आणि त्याचाच परिणाम पाहतोय. स्वराज 11 डोळे संघ या ठिकाणी सेमीफायनल खेळतोय या CPL 2021 चा. या ठिकाणी पारदर्शक आलंय श्री ज्ञानेश्वरजी परटोले अंबरजे गाव यांच्याकडून. मात्र इथे प्रत्येक षटकारासाठी असतील 100 रुपये
ही सुवर्ण संधी असेल गेरसी संघाच्या फलंदाजासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी श्री ज्ञानेश्वर पडटोले अंबरजेगाव यांच्या मार्फत. तसेच 3 सलग चौकारांवर सुद्धा इथे पारितोषिक आले. श्री रवींद्र दिवाणे यांच्या मार्फत 500 रुपयांचं पारितोषिक असेल 3 सलग चौकारांसाठी. नक्कीच वासुदेव दिवाणे पुन्हा एकदा आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय. मागच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या CPLचं 5वं अर्धशतक ज्याच्या बॅटमधनं आलेलं साहिल शेख बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय. पहिलाच बॉल फटका देखील चांगला कनेक्शन प्रॉपर. या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. पण माउसी मारच्या बाद चौकार. प्रत्येक षटकारास भाऊ किसन दिवाणे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय आणि फायदा मात्र या ठिकाणी उचलावा लागेल गिरसे संघाच्या फलंदाजांना. 15 धावा दाखल पाहतोय आपण दुसरं षटक प्रगतीपथावर आणि चौकाराच्या साह्याने साहिल शेखचं स्वागत केलं. या ठिकाणी जबरदस्त बॅटल असेल यात मात्र शंका नाही. गिरसे विपक्ष डोळे ज्या प्रकारचे शॉट्स आपण साहिलच्या बॅटमधनं पाहिलेत अगदी त्याच प्रकारचा शॉट पुन्हा एकदा वासुदेव दिवाणीच्या बॅटमधनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टिअर केला. या ठिकाणी मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 17 धावा दाखल पाहतोय आपण या 2 धावेंच्या सहाय्याने. या ठिकाणी शेरेगावचे ग्रामस्थ श्री प्रकाश डोंगरे यांचं आगमन सुद्धा या ठिकाणी CPL 2021 मध्ये स्वागत असेल त्यांचं. तसेच शेरेगावचे ग्रामस्थ श्री अशोक तारवाळे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन त्यांचं सुद्धा या CPL 2021 मध्ये स्वागत असेल. फटका नक्कीच चांगला आहे. स्ट्रेट हिट केला. चेंडू ट्रॅव्हल झाला. या ठिकाणी 1 बाउन्सी मारच्या बाद चौकार. एकवीस धावा दाखल करत चौकाराच्या साह्याने जबरदस्त स्टार्ट असेल या मॅच मध्ये. सेमीफायनल रंगतो या ठिकाणी या CPL 2021चा आणि नक्कीच बॅटिंग आपण पाहिली या ठिकाणी गेरसे संघाची तर नक्कीच चांगला स्टार्ट पाहतोय आपण. 21 धावा दाखल कवर. फटका नक्कीच चांगला आहे. या ठिकाणी डीप मिड विकेटला फिल्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलवरच या ठिकाणी समाधान मानतायत फलंदाज. परिणामी एका सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय 22. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फायनल मध्ये नक्कीच चेरोवा वाशिरे संघ या ठिकाणी फायनल मध्ये वाट पाहतोय. कोणता संघ चेरोवा वाशिरे या संघासोबत खेळला जाईल. सेमीफायनल 1चं बॅटल या ठिकाणी रंगतंय. शिवम सोडगिरचे ए विपक्ष स्वराज 11 डोळे आणि फायनल मध्ये जाण्यासाठी या ठिकाणी संघर्ष चालू आहे या 2 संघांमध्ये पाहतोय आपण. आणि हजारोंच्या संख्येने प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नक्कीच YouTube लाईव्हच्या माध्यमातून देखील चांगलं सहकार्य मिळाले. त्यांचं प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत करेन मी. फटका नक्कीच चांगला या ठिकाणी. जेलची संधी असेल कोणतीही चुकी नाही. मोठी विकेट असेल. नरेंद्र दिवाणे बॅक टू द पव्हिलियन. या मॅच मध्ये काढली आहे साहिल शेखच्या माध्यमातून. 22 धावा आपण दाखल करू पाहतोय आणि नरेंद्र दिवाणे नक्कीच या परिसरातलं मोठं नाव त्यांना मात्र या ठिकाणी माघारी धाडलंय. नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहतोय नरेश दिवाणे. या CPLचं दुसरं
अर्धशतक आलेलं ते नरेश दिवाणे यांच्या बॅटमधनं तो फलंदाज पुन्हा एकदा मैदानावर पाहतो आपण या सेमीफायनलमध्ये. आज एंगेजमेंट देखील झाली आहे. शुभेच्छा असतील आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठी. दरम्यान यामुळे या मॅचकडे नक्कीच शॉर्टपिच बॉल, पंचांनी मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, अवंत चेंडू घोषित केला आहे. नक्कीच एक्स्ट्रा धाव देखील या ठिकाणी ॲड होईल आणि एक्स्ट्रा धावेने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय 23. नक्कीच या सामन्यासाठी 2 पंच आमच्या शेरेगावचे श्री रुपेशजी व्यापारी आणि आपल्या कोसले गावचे श्री रवीजी भोईर त्यांचा देखील आभार व्यक्त करेन मी. हॅलो हॅलो आणि नक्की 24 धावा आपण धावफलकर पाहतोय. दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 24 धावा आपण धावफलकर पाहतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल. किती धावांचं टार्गेट या सेट केलं जाईल या मॅचमध्ये स्वराज 11 डोळे संघाकडनं, कारण नक्कीच जबरदस्त बॅटिंग ऑर्डर या संघाकडे आहे स्वराज 11 डोळे संघाकडे. त्यामुळे एक चांगलं टार्गेट सेट करणं फार महत्त्वाचं असेल या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. थँक्यू मनीष. या ठिकाणी श्री नरेश दिवाणे याच्यासाठी मध्ये पारितोषिक असेल, जर अर्धशतक पूर्ण केलं तर 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल या ठिकाणी दिलीप जाधव यांच्या माध्यमातून. नरेश दिवाणे याला मात्र संधी असेल, जर अर्धशतक पूर्ण केलं या सामन्यामध्ये तर 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल श्री दिलीप जाधव यांच्या माध्यमातून. नक्कीच दिलीपजी जाधव साहेब यांचा देखील खूप सहकार्य राहिलं या स्पर्धेला सातत्याने. सन्मानचिन्ह देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करेन. आणि हे सहकार्य मान्यवरांचं या प्रकारचं नक्कीच कायम राहू, कारण या प्रकारच्या स्पर्धा होणं आपल्या परिसरामध्ये गरजेचं असतं आणि नक्कीच ते सहकार्य या ठिकाणी कायम राहू अशीच अपेक्षा असेल आपणाकडनं. दरम्यान या मॅचकडे 3रं षटक प्रगतीपथावर असेल. शानूला आपण बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतोय. वासुदेव दिवाणे सज्ज या ठिकाणी स्ट्राईक एंडला. फटका नक्कीच चांगला आहे. कनेक्शन प्रॉपर डीप मिड विकेटला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच या षटकाराच्या साहाय्याने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय 31. 30 धावा धावफलकावर, माफ करा, 30 धावा धावफलकावर पाहतोय आपण. आणि जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी वासुदेव दिवाणीच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. हा ओव्हरपिच बॉल होता, चांगल्या प्रकारे जज केला आणि ज्या प्रकारे कनेक्शन झालेलं बॅट आणि बॉलचं जबरदस्त, कोणतीही संधी नव्हती. मिड विकेटला एक जबरदस्त स्ट्रोक वासुदेव दिवाणीच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आहे. नक्कीच वासुदेव दिवाणे यासाठी मात्र या षटकारासाठी पारितोषिक असेल 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. श्री ज्ञानेश्वर परटोले अंबरजे गावचे रहिवासी आहेत, यांच्या माध्यमातून या षटकारासाठी वासुदेव दिवाणे यांच्यासाठी असेल हे पारितोषिक षटकारासाठी. आणि भाऊ किसन दिवाणे यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालं या ठिकाणी वासुदेव दिवाणीसाठी. प्रत्येक षटकार 100 रुपयाचं पारितोषिक असेल भाऊ किसन दिवाणे यांच्याकडनं. दरम्यान वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. शानूचं स्वागत केलं षटकाराने. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा वासुदेव दिवाणीसाठी. हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसला या ठिकाणी. झेलची शक्यता असेल, कोणतीही चुकी नाही, मोठी विकेट असेल. वासुदेव दिवाणे बॅक टू द पव्हिलियन. या ठिकाणी प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक विकेट घेतल्यानंतर 200 रुपयांचं पारितोषिक असेल. श्री संतोषजी मगर स्वराज 11 डोळे संघाचे पाठीराखे आहेत या मैदानावर, त्यांच्या मार्फत या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी मात्र 200 रुपयांचं पारितोषिक असेल.
तसेच उमेश बाळाराम दिवाणे यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच शानूचं चांगलं कमबॅक पाहतोय आपण या ठिकाणी, कारण एक पहिल्या चेंडूवर षटकार लगावला, त्यानंतर मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता, फटका फसला आणि एक विकेटचं पतन देखील पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज मैदानावर पाहतोय आपण ऋतिक दिवाणेला. नक्कीच ऋतिक दिवाणे गेरसे संघाकडनं एक उभरता सितारा ज्याला ओळखला जातं तो मैदानावर पाहतोय आपण. नरेश दिवाणे स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज. यावेळी नक्कीच ऑफस्टंपच्या दूर चेंडू ठेवलेला फलंदाज मात्र या ठिकाणी बीट झालाय आणि चांगलं कमबॅक पाहतोय आपण या ठिकाणी. शानूचा डॉट चेंडू असेल, बॅक टू बॅक. नक्कीच अजूनही 3 चेंडूंचा या षटकातील खेळ शिल्लक असेल. 30 धावा धावलकर पाहतो आपण. स्थिरावलेली धावसंख्या या ठिकाणी. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच एक चांगला स्टार्ट या ठिकाणी शिवम सोडगिरचे ए संघाकडे आहे, परंतु त्या स्टार्टमध्ये मात्र कन्सिस्टन्सी ठेवणं फार महत्त्वाचं असेल जर एक चांगला टार्गेट सेट करायचं असेल या मॅचमध्ये. वॉटर स्ट्रोक नरेश दिवाणे यांच्या बॅट बंद स्टँड अँड डिलिव्हर केलाय, फेकून दिलाय काऊ कॉर्नरला, सीमा रेषा पार, षटकार. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, जर आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल तर अशक्य असे काहीच नाही. या ठिकाणी हरिदास दिवाणे यांच्या सुद्धा 3 षटकारांसाठी असतील 1500 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी नरेश दिवाणेसाठी सलग 3 षटकारांसाठी असेल 1500 रुपयांचं पारितोषिक हरिदास दिवाणे यांच्या मार्फत. हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसला, यावेळी जेलची शक्यता असेल. शानू जेल खाली, कोणतीही चुकी नाही, मोठी विकेट असेल. नरेश दिवाणे बॅक टू द पवेलियन. संतोषजी मगर यांच्या माध्यमातून धन्यवाद. नक्कीच कौतुक करेन शानूचं, अतिशय चाणाक्ष गोलंदाजी म्हणेन, कारण वासुदेव दिवाणे सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार लगावलेला, शॉर्टपिच बॉलचा वापर केला आणि त्या चेंडूवर सेम विकेटचं पतन. पुन्हा एकदा नरेश दिवाणेला सुद्धा मागच्या चेंडूवर षटकार, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडूचा वापर केला आणि अजून एका विकेटचं पतन केलं. कौतुक करावं लागेल शानूचं. 12 धावा नक्की खर्च केल्या आहेत, परंतु ज्या प्रकारे विकेट्स काढल्या आहेत नक्कीच चांगली गोलंदाजी होती आणि एका उत्कृष्ट गोलंदाजी ओळख देखील तीच असते, तुम्ही कशा प्रकारे वापर करता तुमच्या व्हेरिएशनचा, तुमच्या पेसचा, आणि ते पाहतोय आपण या ठिकाणी शानूकडनं. 36 धावा दाखलकर पाहतोय. ऋतिक दिवाणे स्ट्राईक एंडला पाहतोय आपण, गणेश दिवाणे नॉन स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू असेल. यावेळी मात्र षटक संपलं या ठिकाणी, पंचांचा इशारा येतोय आणि 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावर आपण धावसंख्या या ठिकाणी पाहतोय. शिवम सोडगिरचे ए संघाची 36 धावा धावफलकावर, 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. असे नक्कीच CPL 2021 चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 चौथं पर्व या स्पर्धेचा आणि आजचा मात्र शेवटचा दिवस पाहतो आपण. फायनल डे मध्ये येऊन पोहोचलोय आणि सेमीफायनल खेळतोय या ठिकाणी. शिवम सोडगिरचे ए विपक्ष स्वराज 11 डोळे. फायनलमध्ये एका संघाने प्रवेश केलाय, चेरोबा वाशेरे. महेंद्र माघेचा संघ ज्या प्रकारे कामगिरी केली या स्पर्धेमध्ये मी म्हणेन पूर्णपणे एंटरटेनमेंट केलं या ठिकाणी या परिसरातील स्पर्धेचा. टेनिस क्रिकेटमधील क्रिकेट प्रेमींचं सर्वांचं नक्कीच जबरदस्त कामगिरी केली. उज्ज्वल शेलार असेल, महेंद्र मागे असेल, हिरामण शेलार असेल आणि वाट पाहतोय कोणता संघ फायनल मॅचमध्ये त्यांच्यासोबत खेळेल.
बॅटल त्यासाठी चालू आहे या ठिकाणी गेरचे विपक्ष डोळे. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 36 धावा धावलकर पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर पाहतोय या ठिकाणी आणि साहिल शेख बॉलिंग मार्कवर सज्ज या ठिकाणी. आणि नक्कीच ज्या प्रकारचं बॅटल रंगतंय प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या संख्येने पाहतोय आपण या CPL 2021चा आनंद घेताना. नक्कीच या ठिकाणी चौथं षटक प्रगतीपथावर असेल. बॉलिंग मार्कवर सज्ज आपण पाहतोय पुन्हा एकदा. मागच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी साहिल शेख याला गणेश दिवाणे स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. फटका नक्कीच चांगला आहे. कनेक्शन देखील प्रॉपर झालंय. काऊ कॉर्नरला बिरकावून दिलाय चेंडू सीमारेषा पार. षटकार. षटकाराने पुन्हा एकदा स्वागत केलं या ठिकाणी साहिल शेखचं. जबरदस्त बॅटिंग या मैदानावर. पण या प्रकारचं बॅटल प्रेक्षकांना अपेक्षित असतं आणि ते पाहतोय या मॅच मध्ये आपण. पुन्हा एकदा फटका चांगला या ठिकाणी. लॉंग ऑनला फील्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलवरच मात्र समाधान मानावं लागेल. एका सिंगलने धावफलकावर या ठिकाणी धावसंख्या पाहतोय आपण 43 धावा. 43 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. 43 धावा. एक फायटिंग स्कोअरकडे मात्र सक्सेसफुली वाटचाल केली या ठिकाणी शिवम सोडी गिरसे संघाने. विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळालंय. परंतु ज्या प्रकारचे स्ट्रोक्स ज्या प्रकारचे फटके पाहायला मिळाले परिणामी आपण 43 धावा त्या फटक्यांच्या स्वरूपाने पाहतोय धावफलकावर. नक्कीच कसरत असेल डोळे संघाची सुद्धा. कारण ज्या प्रकारचा बॉलिंग लाईनअप आहे या शिवम सोडगेरचे ए संघाकडे. नरेंद्र दिवाणे असतील. मोठी नावं आहेत या संघाकडे. धन्यवाद. या ठिकाणी गोलू कॅन्टिंग यांच्यातर्फे सुद्धा पारितोषिक आलंय. सलग 3 विकेटसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. डोळे संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. गोलू कॅन्टिंग तर्फे 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल सलग 3 विकेटसाठी. नक्कीच धन्यवाद. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगलं कमबॅक पाहतो आपण साहिल शेखचा आणि धावसंख्या स्थिरवली 43 धावा धावफलकावर. लोअर फुल टॉसचा मारा केलेला या ठिकाणी. फलंदाज मात्र पुन्हा एकदा बीट झालाय. नक्कीच या प्रकारचं व्हेरिएशन्स मी म्हणालेलो एका उत्कृष्ट गोलंदाजाची ओळख ही असते. पहिल्या चेंडूवर नक्की षटकार लगावला त्यानंतरचं कमबॅक हे साहिल शेखची या ठिकाणी क्षमता दाखवून देतं. जबरदस्त गोलंदाजी होती या मैदानावर. कमबॅक करावा लागेल ऋतिक दिवाणेला या मॅच मध्ये. वॉटर स्ट्रोक. जबरदस्त चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेटला. सीमारेषा पार. षटकार. आपले डीजे ऑपरेटर विजयजी जाधव यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करेन. गेले 7 दिवस सातत्याने चांगलं प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालंय. मनपूर्वक आभार व्यक्त करतो विजयजी जाधव आपला सुद्धा आयोजकांच्या वतीने. दरम्यान षटकारच्या साह्याने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतो शिवम सोडगेरचे ए संघाची 49 धावा. 49 रन्स ऑन स्कोअर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. डॉट चेंडू सातत्याने पाहायला मिळालेत परंतु धावा जर पाहिल्या तर षटकाराने जास्त धावा या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. त्याचाच परिणाम चौथं षटक प्रगतीपथावर असताना 49 धावा धावफलकावर. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा डीप मिड विकेटला पाठवून दिलाय. सीमारेषा पार. षटकार. ऋतिक दिवाणीच्या बॅटमधनं मागच्या 2 चेंडूवर ज्या प्रकारचं कमबॅक केलं या फलंदाजाने कौतुक केलेलं. कारण गेरसे संघाकडनं एक उभरता सितारा ज्याचं वर्णन केलं नक्कीच सार्थ ठरवलंय मला. कारण बॅक टू बॅक 2 षटकार ऋतिक दिवाणीच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत आणि संघाचं देखील अर्धशतक लागलं या ठिकाणी शिवम सोडगेरचे ए संघाचं. 55 धावा धावफलकावर पाहतोय आपण या षटकारच्या साह्याने. शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल या ठिकाणी डोळे संघाकडनं. आणि नक्कीच काय स्ट्रॅटेजी वापरली जाईल या मॅच मध्ये. कारण ज्या प्रकारची बॅटिंग पाहतोय आपण गणेश दिवाणे आणि ऋतिक दिवाणीकडनं नक्कीच
एक चांगल्या धावगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतो आपण केतन मगर याला. नक्कीच मूर्ती लहानपण कीर्तिमान अशी केतन मगरची देखील ख्याती आहे आणि या चॅम्पियन्स प्रीमियर लीगमध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे. सेमीफायनलचा सामना खेळतो या मॅचमध्ये आणि शेवटचं षटक हाणामारीचं षटक असताना प्रगतीपथावर आलाय केतन मगर. बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतोय आपण. नक्कीच कानमंत्र द्यावा लागेल कारण समोरील तितका अनुभवी आपण संघ पाहतोय. अतिश गोडबिंदे नक्कीच कानमंत्र देतोय. अनुभव खूप सारा आहे या खेळाडूकडे आणि त्या अनुभवाचा मात्र वापर करावा लागेल या मॅचमध्ये. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 55 धावा धावफलकावर आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर केतन मगरच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला पाहतो आपण या ठिकाणी गणेश दिवाणे. नक्कीच हरिदास दिवाण यांच्या मार्फत मात्र सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक होतं. सुवर्ण संधी असेल 1500 रुपयांचं पारितोषिक आहे हरिदास दिवाणे यांच्या मार्फत. संधी असेल या ठिकाणी ऋतिक दिवाणे याला. धन्यवाद. तर पुढचा चेंडू पहिला चेंडू असेल गणेश दिवाणेसाठी शेवटच्या षटकाचा. वॉट अ कनेक्शन. जबरदस्त काव कॉर्नरला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार. पाहिला तर शानूचं देखील षटकाराने स्वागत केलेलं. मागच्या ओव्हरमध्ये साहिल शेखचं देखील षटकाराने स्वागत केलेलं आणि या षटकामध्ये केतन मगरचं सुद्धा गणेश दिवाणेने पुन्हा एकदा षटकाराने स्वागत केलंय. 61 धावा धावफलकावर पाहतोय आपण. जबरदस्त बॅटिंग होती आहे. शिवम स्पोर्ट्स गेअरचे एक कडनं होम ग्राउंडर खेळतोय आणि त्याला साजेसा परफॉर्मन्स या मॅच सेमीफायनलमध्ये दाखवून दिलाय आपली क्षमता या ठिकाणी. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि स्ट्राईकला एक विस्फोटक फलंदाज गणेश दिवाणे. पारितोषिक नक्कीच खूप लागू आहेत या खेळाडूंसाठी आणि नक्कीच या मॅच संपल्यानंतर मात्र पारितोषिक देखील देण्यात येतील. पाच चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या इनिंगच्या या ठिकाणी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश दिवाणेसाठी. यावेळी मात्र नक्कीच टप्पा पडला. विकेट किपर बीट झाला आणि चेंडू ट्रॅव्हल होतो या ठिकाणी लॉंग स्टॉपच्या दिशेला. सीमारेषा पार. चौकार. धावा धावफलकार वाहतोय. पहिल्या 2 चेंडूंवर तब्बल 10 धावा खर्च केल्यात. प्रेशर असेल या ठिकाणी गोलंदाजावर. 65 धावा 65 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. वॉट अ स्ट्रोक. यावेळी मात्र नक्कीच संधी असेल झेलची. वॉट अ कॅच. साहिल शेखच्या माध्यमातून जबरदस्त मोठ्या विकेटचं पतन होतंय. गणेश दिवाणे बॅक टू द पॅव्हिलियन. राज 11 डोळे संघाचे पाठीराखे डोळे गावातून 200 रुपयांचं पारितोषिक असेल केतन मगर यासाठी. नक्कीच गणेश दिवाणीसाठी टाळा असतील कारण जबरदस्त परफॉर्मन्स केलं या मॅच मध्ये. षटकार पाहायला मिळाले गणेश दिवाणीच्या बॅटमधनं. त्याचा परिणाम आपण पाहिला तर 65 धावा धावफलकावर पाहतोय या ठिकाणी. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज मैदानावर पाहतोय आपण बबलू दिवाणे. नक्कीच बॅटिंग ऑर्डर पहा या गेरसेस संघाचं. एकामागोमाग एक मोठी नावं आपण पाहतोय सातत्याने. 5 विकेट्स आतापर्यंत गमावले आहेत आणि मैदानावर 2 फलंदाज पाहिले तर ऋतिक दिवाणे आणि बबलू दिवाणे. उर्वरित शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या इनिंगमध्ये आणि 65 धावा आपण धावफलकावर पाहतोय. केतन मगर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. स्ट्राईक एंडला पाहतोय ऋतिक दिवाणे. फ्लोअर फुल टॉसचा वापर केलेल्या या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. दोन चेंडूवर सलग 2 षटकार आले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे शिरीषजी दिवाणी यांच्या मार्फत. धन्यवाद.
69 धावा फलकावर या ठिकाणी. उर्वरित शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि स्ट्राईक एंडला गिरसे संघाकडनं एक उभरता सितारा ऋतिक दिवाणे जबरदस्त बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. तसेच 2 चौकार जरी आले तरी 500 रुपयांचं पारितोषिक असणारे हरिदास दिवाणे यांच्या मार्फत. पुन्हा एकदा 5वा चेंडू प्रगतीपथावर असताना ऋतिक दिवाणे स्ट्राईक एंडला सज्ज. फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी अतिश गोडविंदे, परंतु चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा वन बाउन्स सीमारेषा बार चौकार. दिवाणे सज्ज. काय समाचार घेतला जाईल या शेवटच्या चेंडूचा. फुल टॉस बॉल, फटका नक्कीच चांगला आहे, कनेक्शन देखील प्रॉपर. आणि या ठिकाणी मात्र विकेटचं पतन होत आहे. ऋतिक दिवाणे बॅक टू द पव्हिलियन. इनिंगचं देखील संपन्न झालंय. 73 धावा दाखल करून 74 धावांचं लक्ष या मॅच मध्ये स्वराज 11 डोळे संघासमोर.
नक्कीच या ठिकाणी महेश सर यांच्यामधनं 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. बबलू दिवाणे यांच्यासाठी जर हॅट्रिक पटकावली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आमचे ऑफिशियल स्कोरर महेश सर यांच्याकडनं 74 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये स्वराज 11 डोळे संघासमोर. 5 षटकांचा खेळ असेल, 30 चेंडू आणि 74 धावा. क्षमता नक्कीच आहे स्वराज 11 डोळेकडे. चला सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर सज्ज या सामन्यासाठी. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न अप्पील पंचांकडे. जोरदार विकेटचं पतन देखील. सिरताज शेख बॅक टू द पव्हिलियन. दिवाणे यांच्याकडनं देखील विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक लागले. आभार व्यक्त करतो आपले. असं सहकार्य आपल्या या स्पर्धेला राहू दे. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन केलंय. सिरताज शेखला माघारी परतवलंय. नाही, नवीन फलंदाज मैदानावर पाहतो आपण महेंद्रला. या ठिकाणी महत्त्वपूर्ण मॅचमध्ये सिरताज शेखकडनं मात्र पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन केलं. या ठिकाणी बबलू दिवाणेकडनं 74 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. फायनलमध्ये जाण्यासाठी लढत पाहतो आपण या ठिकाणी. शिवम सोडगरसे ए विपक्ष स्वराज 11 डोळे. संघमालक सुद्धा निवृत्ती गोविंद मगर हे सुद्धा आज उपस्थित या ठिकाणी या स्वराज 11 डोळे संघाचे. आणि नक्कीच सामना जिंकावा लागेल, कारण संपूर्ण प्रेक्षक वर्ग सुद्धा स्वराज 11 डोळे संघाचा मोठ्या प्रमाणात या सामन्याचा आनंद घेताना पाहतो आपण. वॉट अ स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक. जेलची संधी असेल या ठिकाणी. चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषा बाहेर. षटकार. या खेळाडूंकडे विकेटचं पतन मात्र जरी झालं असलं तरी मात्र धावांचा वेग कमी होता कामा नये. षटकाराने स्वागत केलंय बबलू दिवाणीचं या ठिकाणी. यावेळी नक्कीच स्लोअर वन हाताळलेला फलंदाज मात्र बीट झालाय. नक्कीच टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला बॉल टर्न झाला होता आणि सरळ विकेट किपर संदीप दिवाणे यांच्या हातामध्ये. फलंदाज मात्र बीट होतोय. 6 धावा आपण धावफलकावर पाहतो या ठिकाणी. टार्गेट चेस करण्याची क्षमता नक्कीच आहे, परंतु कशा प्रकारे चेस केलं जाईल, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आहे कसरत असेल या मॅचमध्ये. विकेट किपर बीट झाला त्या ठिकाणी. एक सिंगलसाठी प्रयत्न देखील झाला आहे. पंचांनी मात्र अव्वंतर चेंडू घोषित केला या ठिकाणी. एक्स्ट्रा धावा आणि 2 धावा मिळतील. या 2 धावांनी धावफलकावर आपण धावा पाहतोय. 8 धावा स्वराज 11 डोळे संघाच्या. चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष या मॅचमध्ये आणि 74 धावांचा पाठलाग करत असताना पहिले षटक मार्गस्थ असताना 8 धावा आपण धावफलकावर पाहतोय. आठ धावा धावफलकावर पाहतोय आपण. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. साहिल शेख यावेळी स्ट्राईक एंडला सज्ज. नक्कीच यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. पुन्हा एकदा आमचं पंच रुपेश व्यापारी हात समांतर केले. दोन्ही अवांतर चेंडू घोषित केलाय. अजून एक एक्स्ट्रा धावा ऍड होईल आणि या एक्स्ट्रा धावेने धावफलकावर आपण धावा पाहिल्या तर 9 धावा. आणि ज्या प्रकारचा स्टार्ट मिळायला हवा डोळे संघाला, तो स्टार्ट मिळताना आपण पाहतोय या ठिकाणी. महेंद्रच्या बॅटमध्ये एक षटकार देखील पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. थोडी मिसफिल्ड पाहायला मिळाली. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते.
कारण महत्त्वपूर्ण विकेटचं ग्राउंडमध्ये आपण ज्या प्रकारची रिॲक्शन पाहिली, कारण साहिल शेखच्या विकेटचं महत्त्व कळतं. ज्या प्रकारे फलंदाजी या टॉर्नामेंटमध्ये केली आहे या फलंदाजाने, नक्कीच महत्त्वपूर्ण विकेट पाहतो आपण. आणि एका सिंगलने धावफलकावर आपण धावा पाहतोय 10 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर असताना बबलू दिवाणीच्या माध्यमातून 10 धावा धावफलकावर पाहतोय आपण. 74 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये स्वराज 11 डोळे संघासमोर. चार चेंडू हाताळले आतापर्यंत. 10 धावा धावफलकावर पाहतोय. अजूनही 2 चेंडू असतील पहिल्या षटकाचे. फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी. कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त झेल असेल, मोठी विकेट असेल या ठिकाणी. महेंद्र बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी आगमन होतंय आमचे मान्यवर श्री अरुण पाटील. या स्पर्धेसाठी मात्र खूप महत्वाचं सहकार्य राहिलं. ते श्री उद्योजक अरुण पाटील बहिरेगावचे उद्योजक आहेत. त्यांचं या ठिकाणी मी आयोजकांतर्फे आणि सर्व क्रिकेट रसिकांतर्फे या ठिकाणी स्वागत करतो. विनंती करतो श्री अरुण पाटील आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी बहिरेगावचे उद्योजक आहेत श्री अरुण पाटील. खूप मोठं सहकार्य मात्र या स्पर्धेसाठी, या स्पर्धेचे आधारस्तंभ आपण म्हणू शकतो. मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलं या स्पर्धेसाठी. श्री अरुण पाटील बहिरेगावचे उद्योजक या ठिकाणी उपस्थित. मी सर्व क्रिकेट रसिकांतर्फे आणि आयोजकांतर्फे शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाकडून सुद्धा मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. किती रन झाले? 11 धावा धावफलकावर पाहतो आपण या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी फटाक्या वाजल्या. त्याचं कारण श्री अरुणजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. मनपूर्वक स्वागत असेल आपलं या ठिकाणी CPL 2021 मध्ये. आणि खूप मोठं सहकार्य लाभलं आहे. या व्यक्तिमत्वाचं क्रिकेटवर फार विशेष प्रेम आहे आणि सातत्याने या परिसरामध्ये आपल्याला त्यांच्यामार्फत मोठं योगदान देखील लाभलं जातं. हे योगदान मात्र आपलं असंच लाभत राहो अशीच अपेक्षा असेल आपणाकडनं. आणि विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सेमीफायनल या ठिकाणी रंगतो या ठिकाणी या CPL 2021चा. शिवम सोड गिरसे ए विपक्ष स्वराज 11 डोळे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 11 धावा धावफलकावर पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल आणि बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतोय आपण या ठिकाणी ऋतिक दिवाणेला. पहिला फुलटॉस चेंडू, फटका या ठिकाणी जबरदस्त स्ट्रोक आहे आणि वॉट अ कॅच. जबरदस्त विकेटचं पतन होईल या ठिकाणी. साहिल शेखला माघारी परतावं लागेल.
मी म्हणेन मोठी विकेट पटकावली आहे. कारण ज्या प्रकारचा परफॉर्मन्स साहिल शेखचं या टुर्नामेंटमध्ये राहिलेलं माघारी परतवलं या सेमीफायनलमध्ये, नक्कीच प्रेशर मॅच होती आणि जबरदस्त बॅटल या मैदानावर पाहतोय. साहिल शेखला मात्र माघारी परतावं लागेल. एक वादळ मात्र या ठिकाणी पविलियनमध्ये परत आलंय आणि दुसरं वादळ मैदानावर अतिश गोडविंदे. भिवंडी टेनिस क्रिकेटमधलं नक्कीच मोठं नाव आपण मैदानावर पाहतोय आणि या मॅचमध्ये आवश्यकता असेल एका चांगल्या इनिंगची. जर हे टार्गेट चेस करायचं असेल तर 74 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये आणि 11 धावा आपण धाफलकावर पाहतोय. स्थिरावलेली धावसंख्या या ठिकाणी. यावेळी मात्र नक्कीच फलंदाज बीट झाला त्या ठिकाणी. अजून एक डॉट चेंडू ऋतिक दिवाणेकडनं. नक्कीच ज्या प्रकारची गोलंदाजी होती या मैदानावर वर्चस्व निर्माण करत चाललाय हा संघ शिवम सोडगेरचे ए. कारण दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 11 धावा दाफलकर पाहतोय आपण आणि विकेटचं पतन ज्या प्रकारे केलंय. मोठी नावं सिरताज शेख आणि साहिल शेखला माघारी धाडले. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी स्वराज 11 डोळे संघाला. नक्कीच या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला फिल्डरने बॉल कलेक्ट केला. कोणत्याही प्रकारची धाव मात्र या चेंडूवर येत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आपण पाहतोय. नक्कीच 3 चेंडू हाताळलेत आणि आतापर्यंत कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली नाहीये. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन केलं, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू पाहतो आपण ऋतिक दिवाणेकडनं. नक्कीच चांगली गोलंदाजी होती या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये कारण सेमीफायनल या ठिकाणी चालू आहे. पुन्हा एकदा फलंदाज मात्र या ठिकाणी सातत्याने बीट होताना बॅक टू बॅक तिसरा डॉट चेंडू पाहतोय आपण या ठिकाणी ऋतिक दिवाणेकडनं. कमबॅक करावा लागेल या ठिकाणी मिराज शेखला. कौतुक केलेलं ज्या प्रकार या ऋतिक दिवाणेचा 18 वर्ष वय आहे या खेळाडूचं आणि बॅटिंग परफॉर्मन्स एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये ज्या प्रकारची केली आहे नक्कीच कौतुकास्पद आणि बॉलिंगमध्ये सुद्धा तितकंच कौशल्य दाखवतोय या मॅचमध्ये. यावेळी मात्र फटका फसलाय. झेलची शक्यता असेल. कोणती चुकी नाही. अजून एका विकेटचं पतन होईल. पतन केलंय आणि एकही धाव खर्च केली नाहीये. संधी असेल या CPL 2021चं मेडल षटक हाताळण्याची. ऋतिक दिवाणेकडे नक्कीच जबरदस्त गोलंदाजी झाली आहे या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये. फलंदाजांना मात्र बांधून ठेवले. नवीन फलंदाज मैदानावर पाहतो आपण केतन मगरला. थँक्यू. या ठिकाणी मात्र हे षटक जर मिडन टाकलं, हा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे बहाराम दिवाणे यांच्या मार्फत. या ठिकाणी सुवर्ण संधी असणार आहे आता मात्र गोलंदाजासाठी. हा चेंडू सुद्धा डॉट निघाला तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे बहाराम दिवाणे यांच्या मार्फत. फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी. उंच गेला आहे. झेलची शक्यता असेल आणि मात्र कॅच या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच जबरदस्त कौतुक करावं लागेल या ठिकाणी ऋतिक दिवाणेचं. 13 धावा दाफलकावर षटक देखील संपले. फक्त 2 धावा आपल्या या षटकामध्ये खर्च केल्यात आणि ज्या प्रकारे नक्कीच झेलची संधी होती. मिडल षटक हाताळलं असतं, जर कॅच पकडली असती तर नक्कीच कौतुक असेल ऋतिक दिवाणेचं. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 13 धावा दाफलकावर आपण पाहतोय.
समीकरण असेल या मॅचचं 18 चेंडू आणि 61 धावा. प्रेशर नक्कीच असेल यावेळी स्वराज 11 डोळे संघावर, कारण ज्या प्रकारची बॉलिंग आपण पाहिली या ठिकाणी शिवम सोडगेरचे ए संघाकडनं. भिवंडी तालुका विपक्ष कल्याण तालुका हे बॅटल या सेमीफायनलमध्ये रंगतंय. आणि ज्या प्रकारे ऋतिक दिवाणेचं विशेष कौतुक असेल, ज्या प्रकारे पूर्ण परफॉर्मन्स या मॅचमध्ये केलंय, या टुर्नामेंटमध्ये केलंय. नरेंद्र दिवाणे सर बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय. फटका नक्कीच चांगला आहे. कव्हरला फिल्डर जर असेल आणि एक कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये नक्कीच, कारण माहीत आहे या मॅचमध्ये सिंगल डबलने मात्र डिस्टन्स कव्हर होऊ शकत नाही. षटकार चौकार मारावे लागतील या मॅचमध्ये जर हे डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर. आणि धावफलकार आपण धावसंख्या पाहिली तर फक्त 13 धावा पाहतोय पण तिसरं षटक प्रगतीपथावर असताना. फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी आणि लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार 1 बाउन्स चेंडू गेलाय, चौकार. आणि नक्कीच या प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. चौकाराच्या साहाय्याने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय स्वराज 11 डोळे संघाची 17 धावा धावफलकावर. या मॅचमध्ये नक्कीच कमबॅक करायचं असेल तर या प्रकारचे स्ट्रोक्स खेळणं फार महत्त्वाचं असेल अतिश गोडविंदेसाठी, आणि क्षमता देखील आहे टार्गेट चेस करण्याची. विजेते कधी वेगळ्या गोष्टी करत नसतात, प्रत्येक गोष्ट ते वेगळेपणाने करतात. ते वेगळे पण मात्र या मॅचमध्ये दाखवावं लागेल. नक्कीच पंचांनी या ठिकाणी अव्वंतर चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव नक्कीच ऍड होईल या ठिकाणी, आणि एक्स्ट्रा धावेने आपण धावफलकावर जर धावसंख्या पाहिली तर 18 धावा पाहतोय आपण स्कोर कार्डवर. अठरा धावा धावफलकार पाहतोय आपण या एका धावेच्या साहाय्याने. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा अतिश गोडविंदेसाठी. यावेळी पुन्हा एकदा नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. पुन्हा एकदा पंच रुपेश व्यापारी यांचे हात समांतर झालेत. अव्वंतर चेंडू पुन्हा एकदा बॅक दुसरा वाईड पाहतो आपण, आणि या वाईडने मात्र धावसंख्येत भर पडते. स्कोर कार्डवर धावा पाहिल्या तर 19 धावा आपण धावफलकार पाहतोय. नक्कीच कमबॅक करावं लागेल स्वराज 11 डोळे संघाला. क्षमता आहे केतन मगर आणि अतिश घोडविंदेमध्ये. तिसरं षटक मार्गस्थ असताना 19 धावा पण धावफलकावर पाहतोय. फक्त 2 चेंडू हाताळलेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. वॉटर स्ट्रोक फटका नक्कीच चांगला आहे ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. प्रेक्षकांचा इशारा येतोय, नक्कीच षटकार या ठिकाणी लगावलाय आतिश गोडविंदेच्या बॅट मधनं. आणि नक्कीच 25 धावा या षटकाराच्या सहाय्याने आपण धावफलकावर पाहतोय. मी म्हणालेलो अतिश गोडविंदेमध्ये क्षमता आहे टार्गेट चेस करण्याची, त्याचा परिणाम आपण पाहतोय. 3 चेंडूंमध्ये 12 धावा नक्कीच आल्यात. या चांगलं कमबॅक करतो या ठिकाणी स्वराज 11 डोळे. जोपर्यंत हा फलंदाज मैदानावर असेल हे टार्गेट चेस करू शकतो हा संघ. 25 धावा आपण धावफलकार पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल या ठिकाणी अतिश गोडविंदेसाठी. यावेळी हलक्या हाताने स्टिअर केला. नक्कीच बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर जर असेल एक सिंगल कंप्लीट केली जाते, आणि एका सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो. 26 धावा 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. केतन मगर यावेळी स्ट्राईक एंडला. नक्कीच मॅचमध्ये या कमबॅक करायचं असेल तर षटकार चौकार मारावे लागतील. 26 धावा आपण धावफलकावर पाहतोय आणि 74 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे बबलू दिवाणे, ऋतिक दिवाणेने असेल पहिल्या षटकामध्ये तब्बल सिरता शेखला माघारी परतवलं, साहिल शेखला दुसऱ्या षटकामध्ये माघारी परतवलं. नक्कीच कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. 26 धावा आपण धावफलकावर पाहतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी तिसऱ्या षटकाचे. नक्कीच आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉल कलेक्ट केला आहे. कोणत्याही प्रकारची धाव मात्र या ठिकाणी येत नाहीये. हॅलो
आणि डॉट चेंडू असेल या ठिकाणी. चांगलं कमबॅक पाहतो आपण नरेंद्र दिवाणे सर यांचा. स्लोअर वन हाताळलेला फलंदाज मात्र नक्कीच त्या ठिकाणी बीट होण्याच्या मार्गावर मात्र कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. परिणामी स्कोर कार्डवर आपण धावसंख्या पाहिली तर 26 धावा दाफलकावर पाहतोय. अपील पंचांकडे जोरदार आणि पंचांचं बोर्ड जाईल आकाशाकडे. मोठी विकेट असेल. केतन मगर बॅक टू द पॅव्हिलियन. सव्वीस धावा दाफलकर पाहतो आपण या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 26 धावा दाफलकर पाहतो आपण. समीकरण आपण पाहतो या मॅचचं. 12 चेंडू आणि 48 धावा असं मॅचचं समीकरण असेल. आणि अतिश गोडविंदे यावेळी स्ट्राईक एंडला क्षमता आहे टार्गेट चेस करण्याची. आणि या मॅचमध्ये 12 चेंडू आणि 48 धावा मॅचचं समीकरण असेल. बॉलिंग मार्कवर आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा ऋतिक दिवाणे. मागच्या ओव्हर दुसरं षटक हाताळलेलं, फक्त 2 धावा खर्च केलेल्या आणि 2 विकेट देखील काढलेल्या. या ठिकाणी चौथं षटक घेऊन आलं ऋतिक दिवाणे. फटका नक्कीच चांगला या ठिकाणी. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकाराने स्वागत केलंय ऋतिक दिवाणेचा. शेरे संघ फायनलमध्ये वाट पाहतो या ठिकाणी. कोणता संघ खेळेल या मॅचमध्ये. अतिश गोडविंदे जोपर्यंत हे नाव मैदानावर असेल, हे वादळ मैदानावर असेल, या मॅचमध्ये डोळे संघाच्या आशा पूर्णपणे जिवंत असतील. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी चौकार लगावला आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल अतिश गोडविंदेसाठी. नक्कीच या ठिकाणी मात्र बॅटची एज लागली. झेलची संधी होती मात्र कॅच ड्रॉप झाली. आणि या ठिकाणी डॉट चेंडू असेल. चांगलं कमबॅक पाहतो आपण ऋतिक दिवाणेचा. नक्कीच प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी प्रेशर वाढवत जाईल फलंदाजावर. कारण समीकरण मात्र टार्गेट मोठा आहे, डिस्टन्स देखील मोठा आहे आणि ते कव्हर करण्यासाठी मोठे स्ट्रोक्स देखील खेळावे लागतील. 30 धावा दाफलकर पाहतो आपण. यावेळी मात्र बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. कौतुक असेल ऋतिक दिवाणे. जबरदस्त गोलंदाजी करतो या ठिकाणी. ऋतिक दिवाणे ज्यावेळी मैदानावर बॅटिंगला आला होता तेव्हाच कौतुक केलेलं शिवम सोडकेरचे. एककडनं एक उभरता सितारा आणि जबरदस्त परफॉर्मन्स राहिले या मॅचमध्ये. या खेळाडूचं कौतुक असेल. अतिश गोडविंदे सारख्या फलंदाजाला बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू टाकलेत.
अपील पंचांकडे जोरदार झाली आहे या ठिकाणी. नक्कीच अपील या ठिकाणी फेटाळून लावली आहे. परंतु तिसरा डॉट चेंडू जबरदस्त गोलंदाजी होती ऋतिक दिवाणीच्या माध्यमातून. यावेळी मात्र कोणतीही संधी नाही. जबरदस्त कनेक्शन झालंय. डीप मिड विकेटला पाठवून दिला चेंडू सीमारेषा पार. षटकार. आणि ते मात्र आमचे मान्यवर श्री अरुण पाटील उद्योजक बेहरे गावचे यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. मी गेरसे गावचे पोलीस पाटील श्री शशिकांत दिवाणे यांना विनंती करतो आपण श्री अरुण पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. आमचे मान्यवर मात्र खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी ज्यांचं लाभलंय ते श्री अरुण पाटील उद्योजक आहेत बेहरे गावचे. त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होते. गिरसे गावचे पोलीस पाटील श्री शशिकांत दिवाणे यांच्या हस्ते. नक्कीच यावेळी लाईन आणि लेंथ मिस झालेली अव्वल चेंडू पंचांनी घोषित केलाय. जर अतिश गोविंदने बॅक टू बॅक 3 6 लगावले तर गोलू कॅन्टिंग यांच्याकडनं मात्र या ठिकाणी पुष्पगुच्छ 1000 रुपये पारितोषिक असेल आणि ब्युटिफुल ट्रॉफी देऊन या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होते श्री अरुण पाटील यांचा. यावर आहेत खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी ज्यांचं लाभलं श्री अरुण पाटील उद्योजक बेहरेगाव यांचे स्वागत होते. गिरसे गावचे पोलीस पाटील श्री शशिकांत दिवाणे यांच्या हस्ते. या ठिकाणी स्वागत श्री अरुण पाटील. व्यासपीठावर आपण बघतोय च्या माध्यमातून या स्पर्धेला झालंय. मी म्हणतो कोणत्याही तालुक्यामध्ये स्पर्धा असली क्रिकेटवर विशेष प्रेम आहे या व्यक्तिमत्वाचं आणि क्रिकेटची स्पर्धा म्हटली की हे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आलं. खूप मोठं सहकार्य असतं आणि हे सहकार्य आपलं कायम राहूया अशा स्पर्धांना या क्रिकेटला अशीच आपल्याकडनं अपेक्षा असेल आणि आपणास विनंती देखील असेल. दरम्यान वळूया मॅचकडे. 6 चेंडू आणि 36 धावा मॅचचं समीकरण असेल. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. यानंतर फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. 6 चेंडू आणि 36 धावा मॅचचं समीकरण असेल. अतिश गोडविंदे स्ट्राईक एंडला आणि क्षमता या खेळाडूमध्ये पुरेपूर आहे, कोणतीही शंका नाही. कल्पेश दिवाणे बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 10 धावा डिफेंड केलेल्या, या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 36 धावा डिफेंड करायच्यात. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकलाय आणि या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलंय. जबरदस्त कमबॅक असेल कल्पेश दिवाणेच्या माध्यमातून. मी म्हणेन विजयाच्या उंबरठ्यावर असेल. आता मात्र शिवम सोडगेरचे 5 चेंडू आणि 36 धावा मॅचचं समीकरण. फुल टॉस चेंडू फटका नक्कीच चांगला आहे. डीप मिड विकेटला झेलची संधी असेल आणि विकेटचं पतन देखील. अतिश गोडविंदे बॅक टू द पवेलियन. समीकरण आपण पाहतोय. विजयाच्या उंबरठ्यावर असेल या ठिकाणी शिवम सोडगेरचे संघ. फटका नक्की चांगला या ठिकाणी. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर नक्कीच पाठलाग करतोय आणि एक
नक्कीच 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये पाहतो आपण. फटका फसलाय, जेलची शक्यता आहे या ठिकाणी आणि एक सोपा जेल. अजून एका विकेटचं पतन होईल. फटका नक्कीच चांगला आहे. पुन्हा एकदा कव्हरला फिल्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि नक्कीच विजयी चेंडू टाकला या ठिकाणी कल्पेश जिवाणे. हार्दिक अभिनंदन. शिवम स्पोर्ट गेअरचे ए संघ फायनल मध्ये प्रवेश केला. या ठिकाणी बॅटल असेल फायनल मध्ये चेरोबा वाशेरे विपक्ष शिवम स्पोर्ट गेअरचे. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे ऋतिक दिवाणेसाठी. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॉलिंग या खेळाडूकडनं. 18 वर्षाचा खेळाडू हा. कौतुकास्पद परफॉर्मन्स या मॅच मध्ये पाहतो आपण. थँक्यू डीजे. ऋतिक दिवाणे विनंती करतो व्यासपीठावर यायचंय. तब्बल 21 धावा ऋतिक दिवाणेच्या बॅट मधनं आणि 2 विकेटचं पतन देखील केलंय. मी मनीष जोशी यांना आमंत्रित करतो नाणेफेकीसाठी आपण यायचंय. या ठिकाणी अंतिम सामना असेल